तुम्हाला सांगतो, आम्हाला ठेकेदाराचा फोन येते सोनेगावहून, बोरकर साहेबाचा. शाहीर निशान बोलता का? हो जी बोला ना, मी बोरकर साहेब बोलतो. कुठून? सोनेगाव. कोणता सोनेगाव? परमेश्वर सोनेगाव. बरं ठीक आहे. कार्यक्रम ठेवायचा होता. पैसे किती घ्या? घेऊन 27,000. बापा रे, एवढे मोठे? नाही जी, आमचं गरीब काम आहे, लहानसं गाव आहे. आम्ही तुम्हाला 22,000 देऊ. नाही जमत. आता मी शेवट 25 घे. मग कसं तरी 24-25 मध्ये आमचा कार्यक्रम पायी होऊन जाते. मग तुमच्या जोडीने कोण ठेवू? पा तुमच्या जोडीने कोण ठेवू? तर ठेवा ना, ज्ञानेश्वर शाही ठेवा, ज्ञानेश्वरजी वाघमारे. नाही तर मग तो आर्यनजी घुसमारे ठेवा, नाही तर सूरजजी उंदीरमारे ठेवा. माणूस नाही पाहिजे, बाई पाहिजे. आला काल बायाचा? आला का नाही? जिकडे तिकडे लोक बायाचे दिवाने असायला पाहिजे, कारण लोकांना नवल वाटते. मर्दानी पेशाशाही मर्दाची, परंतु आज मनुष्याच्या खांद्याला खांदा लावून मर्दाप्रमाणे शायरी करत आहेत. आणि म्हणून या आमच्या माया बहिणी सुरमाला बघायसाठी आणि माणसे सुद्धा इथे बसून आहेत. समजलं का नाही? आमचं थोडाजी. आणि म्हणून काय म्हणणं आहे? अरे शाहीर शांताचे बोल आणि समजू नको ग बाई बोल, आणि माणसाचा झाला पत्ता गोला, आणि या सुरमाच्या घरी आलं मोल. आमच्यापेक्षा बाई 2,000 वरचढ आहे. आम्हाला पैसे कमी, बाईला जास्त. बरोबर आहे? ऐका ही वास्तविकता. आम्हाला 25,000 म्हणलं तरी नाही म्हणते. 22 मध्ये जमते का नाही, दुसरा शेअर ठेवतो म्हणते. पण बाईनं 30,000 म्हणलं. चल घे 500 रुपये तुला मायाकून पुन्हा जास्त. आणि संध्याकाळचं 2 टाइम जेवण, आणि येता बरोबर तिची सेवा चालू. काय आणू? समोसे आणू? समोसे आणू? आलू भोडे आणू? काय खाता मॅडम? आणि आम्हाला हे भाऊ अन्न कशा? थांब ना, काय सुटली तुले? कावरेला. बरोबर. काल बायाच आहे का रे? आणि पोरी पाहिले, आता पाहिले पोरी जाऊन राहिल्या. डॉक्टर, वकील, सगळ्या ठिकाणी बाई काम करत आहे. ही कोणाची पुण्य? या महापुरुषाची, शिवाजीराजे. समजलं का नाही? परिस्थितीला याचा दर्जा प्राप्त करून देणार. आणि म्हणून शाहीरने शांताचे बोल, समजू नको ग बाई बोल, आणि माणसाचा झाला पत्ता गोला, आणि या सुरमाच्या खोरी आला मोल. ज्ञानाची वाहू दे तुझी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो, तिकडून फिरून आलो आणि पानशेराला माझे मित्रमंडळ बसले होते. त्यांनी मला आवाज दिला, बोलणं चालणं झालं. तिथे चाय पाणी घेत बसलो, चर्चा करत बसलो. आणि 10 वाजताच्या दरम्यान आज सकाळी एक पोस्टमन माझ्याकडे आला आणि त्याने पत्र दिलं माझ्या हातामध्ये. पत्र दिलं आणि ते पत्र वाजून बघितलं तर माझी बदली वडेद्यावरून परमेश्वर तालुक्यामध्ये सोनेगाव जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये